मराठी कथा कोंबडी आणि सुई। खूप पूर्वी कोंबडी आणि गरुड मित्र होते। ते दोघे नेहमी सोबत राहत। एकदा गरुडाला दूर त्याच्या घरी जावे लागले। जाताना त्याने कोंबडीला एक सुई दिली। ही सुई तुझ्याजवळ ठेव, मी परत आलो की तुझ्याकडून घेईन, गरुड म्हणाला। कोंबडीने सुई आपल्या पिसांमध्ये जपून ठेवली, परंतु अन्न शोधत असताना सुई कुठेतरी पडली। खूप शोधली तरी कोंबडीला सुई सापडली नाही। गरुड परत आला। त्याने सुईबद्दल कोंबडीला विचारले। सुई पडून गेली, कोंबडी उदासपणे म्हणाली। गरुड चिडला। त्याने ताबडतोब कोंबडीला सुई शोधायला सांगितले। तू सुई शोधून आणली नाहीस तर मी तुझ्या पिल्लांना खाऊन टाकीन, गरुडाने धमकी दिली। तेव्हापासून कोंबडी आणि गरुड एकमेकांचे शत्रू झाले। गरुड सतत कोंबडीच्या पिल्लांना उचलून नेऊ पाहत असतो आणि कोंबडी त्याला पळवून लावत असते। कोंबडीने सुई शोधण्यासाठी आपल्या नातेवाईकांची मदत घेतली। चोचीने, नखाने अजूनही कोंबड्या सुई शोधत फिरत असतात। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।